नसतं तर बाबाने तुला मारून टाकलं असतं. आई, माझी वेदा माझ्यापासून अजून दूर झाली. हे काय केलंस तू? माझी आहे चूक मीरा, माझी चूक आहे. कारण मी सगळ्यांचा विरोध असतानाही तुला गृहप्रवेश करू दिला. माझी वेदा सगळ्यांसमोर माझ्यावर अंबिकाला मारण्याचा आरोप करून गेली. वेदा माझ्याजवळ येण्याची, माझं आणि वेदाचं नातं आधीसारखं होण्याची जी थोडीशी आशा होती, थोडीशी, ती पण संपली आता. आई, माझ्याकडे बघ ना. रडू नकोस ना ग आई. आई, रडू नको ना, बोल ना माझ्याशी, बघ ना माझ्याकडे. आई, रडू नकोस ना तू. आई, आज ना मला असं स्वर्ग सुख मिळाल्याचा आनंद होतोय. हो ना, अगदी आपल्याला हवं होतं ना तसं घडलंय आज. सोन्याहून पिवळं. नाही म्हणजे लिटरली सगळं हातातून निसटते की काय असं वाटत होतं. आणि त्यावेळेला असं काहीतरी घडेल याची कल्पनाच केली नव्हती. काही नाही ग, देव प्रसन्न झालाय आपल्या सगळ्यांवर, एवढंच. आपल्या पूर्वजन्मीची पुण्याई. हा, अजित, अरे तू असा शांत का उभा आहेस? आम्हाला बघ ना किती आनंद झालाय. तुला नाही झालाय का? हा. हो अजित, एवढा शांत काय? आय मीन इट्स अ विन विन फॉर अस. तुमच्यासारख्या अशा छोट्या मोठ्या अचिव्हमेंट सेलिब्रेट करत नसतो मी. त्यामुळे सेलिब्रेट करायला आपण काय अचीव केलंय? हा, सांग मला, काय अचीव केलं आपण? त्या युलाच्या वेदाच्या मनात तिच्या बापाबद्दल राग भरला आणि त्या दोघांना सेपरेट केलं, हे अचिव्हमेंट आहे. हे पण नशिबाने आपली साथ दिली म्हणून सगळं घडलंय. काही मोठी ग्रेट केलेलं नाही आपण. बरं, हे असं एवढ्या गोष्टी आपण जर का सेलिब्रेट करत बसलो ना, तर ते दोघं जे सेपरेट झाले आहेत ते हळूहळू जवळ यायला फार वेळ नाही लागणार. कळलं? माया, दिस इज द राईट टाइम. हा चान्स आहे आपल्याला. त्या दोघांना कायमचं वेगळं करूया. माया, अजित बोलतोय ते बरोबर आहे. आणि ती मीरा दिसते तेवढी साधी बोळी राहिलेली नाहीये आता. तो गावरान गोडवा हळूहळू झणझणीत तिखट झालाय. ती नक्कीच प्रयत्न करणार या दोघांना एकत्र आणण्याचा, पण आपण तिचा प्रत्येक प्रयत्न फेल करायचा आहे. गॉट इट? यू आर ॲब्सोल्युटली राईट. काही झालं तरी मीराचा एकही प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नाहीये. वाईटच तू बाबा. माझ्या पहिल्याला तू मारलंस, आता दुसऱ्याला पण तू मारणार आहेस. आई, तू चल ना ग इथून. आपण कुठेतरी लांब जाऊया, हे तुला मारतील.
अथर्वा, किती मनाला लावून घेत आहे, किती वाईट वाटून घेत आहे. हो, आपल्या वेदाच्या मनात तसं काही नाहीये. तिचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, खरंच. आत्ता वेदाच्या मनात जे काही चालू आहे, तिचा जो काही गैरसमज झाला तो त्या मायामुळे झालाय. ती वेदाच्या मनात विष घालवती. तर ऐकताय ना तुम्ही? आई, 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 तुम्ही सांगा ना त्यांना. आई, खरं तर ना तुमचा पण गैरसमज झालाय हा मीराबद्दल. मीरा तुम्हाला वाटते तशी नाहीये हो. ती पण ना या घराला एकत्र आणण्याचा, वेदाला तिच्या बाबांना जवळ आणायचा प्रयत्न करतीये. तुमच्या डोळ्यावर त्या मायाच्या खोट्या प्रेमाची पट्टी बांधली गेलीये. आई, नका ठेवू तिच्यावर विश्वास, प्लीज. अथर्व, थोडंसं खाऊन घे. सकाळपासून काही खाल्लं नाही असतो. मला भूक नाही. तू नाही खाल्लंस तर माझ्या घशाखाली घास उतरणार नाही बाळा. का? जे झालंय त्यात तुझा काहीच दोष नाही. तुझा तरी कुठे आहे? त्या मंदिरात जे काही घडलं त्यात तुझा दोष तरी कुठे होता अथर्व? जे काही झालं ते सगळं त्या मीरामुळे झालं. तिने अॅनिव्हर्सरीचा घाट घातला म्हणून झालं. तू तिच्या चुकीची शिक्षा स्वतःला का देतोयस? अथर्व, तुला होणारा त्रास कळतोय मला, पण एक आई म्हणून मी काहीही करू शकत नाही. या गोष्टीचा जास्त त्रास होतोय मला. मला तुझी अवस्था बघवत नाही बाळा. आई, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे झालं त्यात तुझी काहीच चूक नाही. माझा मूर्खपणा होता जो मी मीरावर विश्वास ठेवला. मला खरंच वाटलं होतं की या सेलिब्रेशनच्या निमित्ताने वेदा बोलेल माझ्याशी. तू नाही म्हणाली होतीस, पण मी तुझं नाही ऐकलं. सॉरी. का कळत नाहीये तुम्हा दोघांना? बरं, यात ना तुम्हा दोघांची चूक आहे ना मीराची. तुम्ही तिघे एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करताय. बरं, माझी वेदा जे काय बोलतीये ना, ती नाही, तिच्या तोंडून ती माया बोलतीये. कसं समजावून सांगू मी तुम्हाला? आई, बोल ना तू माझ्याशी. मला खूप भूक लागली आहे. जेवण तयार आहे, तू जाऊन जेव जा. नाही, तू सुद्धा खाली आहे. तू मला सुद्धा खाऊ घाल आणि तू सुद्धा खा.
मला भूक नाहीये. वेदा तुझे देवळात वागली आहेस ना, त्याच्यानंतर माझी भूक मेलीये. आई असं नको ना बोलूस. मीरा, हे बघ, हे असं बसून चालणार नाहीये. चल, अथर्व आणि आईची समजूत घालतो आधी. त्यांचा खूप मोठा गैरसमज झालाय तुझ्याबद्दल. चल उठ. मला आता कोणताच प्रयत्न करायचा नाही. मी हरले ग. वेदा आणि वेदाच्या बाबांना जवळ आणण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण माझ्याने काय ते होतच नाहीये. या उलट ना मीच खोटे ठरते. वेदाचे बाबा सुद्धा मलाच बोलले ग. मीरा, असं नाही हा. असा समज नको करून घेऊस. असा कसा समज नको करून घेऊ? वेदाचे बाबा जे बोलले ना ते माझ्या कानात अजूनही घुमतंय. नाही, त्यांनी दोष द्यावा मला, पण आपल्या मुलीच्या मनात काय घालमेल सुरू आहे हेही कळत नाहीये का त्यांना? कसं आहे ना की त्यांना वेदाबद्दल इतकंच वाटत असतं ना, तर त्यांनी तुझा जीव घेतलाच नसता. मीरा, या पुढे एक शब्दही बोलू नकोस. तू माझ्या अथर्ववर खूप मोठा आरोप करतेयस. आणि काय ग, सत्य ऐकायचंय ना तुला? मग ऐक. मला अथर्वने नाही, मायाने मारलंय. त्या दिवशी माझं आणि अथर्वचं भांडण झालं होतं ग, पण ते खूप लुटूपुटूचं भांडण होतं, साधं भांडण होतं. बरं, त्यात चूक माझीच होती. मी माझ्या मरणाबद्दल बोलत होते म्हणून अथर्व चिडला. मी मरते असं म्हणाल्याने कोणी खरंच मरतं का? हे काही आपल्या हातात नसतं, कोणी कधीही मरेल. आणि तसंही मी सवाष्ण मेले तर ते माझं भाग्यच असेल ना. अंबिका, का सारखी मराठी भाषा करत असतेस तू? प्रेमाने चिडले होते ते, माझ्या काळजीपोटी चिडले होते. वेड्यासारखी बडबडत होते ना म्हणून. तुला माझी चूक कळली होती, पण अथर्व रागवले. त्यांचा राग घालवावा म्हणून मी मायाला फोन केला. मैत्रीण होती ना ती माझी. बरोबर, एक काम कर, काळजी करू नकोस. अर्ध्या तासानंतर आउट हाऊस मध्ये पोच आणि अथर्वला कॉल करून तिकडे बोलवून घे. ती म्हणाली तसं मी आउट हाऊसला पण गेले. छान सजवलं होतं सगळं. केक होता, बलून, डेकोरेशन केलं होतं सगळं. मी खूप खुश होते अगं. आणि मग अचानक कोणीतरी माझ्या डोक्यात प्रहार केला. माझा तोल केला आणि मी कोसळले खाली. आणि जेव्हा बघितलं तेव्हा माझ्यावर हल्ला करणारी मायाच होती. मी बेशुद्ध पडले आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा सगळीकडे आग लागली होती. मीरा, अथर्व जीवाचं रान करून मला वाचवू शकले असते, पण कदाचित ते गांगरले अगं.
जागच्या जागी थिसले. खरं तर मी गेल्यानंतर वेदाच अथर्वच्या सगळ्यात जवळची होती. आई गेल्यानंतर आपल्या बाबाला जवळ करायचं सोडून ती लांब गेली त्यांच्यापासून आणि अथर्व एकटे पडले. बरं वेदा लहान आहे, सगळे तिची काळजी घेत होते. अथर्वच स्वतःच्या बायकोला जिवंत जळताना पाहिले त्यांनी. स्वतःचीच मुलगी त्यांना गुन्हेगार समजते. तेव्हा त्या बापाची काय अवस्था होत असेल याचा विचार केलायस कधी? सांग ना, केलायस विचार कधी? मायाने मारलं, मायाने मारलं, मायाने मारलं, मला अथर्वने नाही, मला अथर्वने नाही, मायाने मारलं, मायाने मारलं, मायाने मारलं. मीरा, कशी आहेस? मीरा, काय करून घेतलं स्वतःच? डोळे बघ किती सुजलेत, चेहरा पण एवढाच झालाय. गुड. अशीच रडण्याची आणि हरण्याची प्रॅक्टिस ठेवत जा, कारण आज जे मंदिरात घडलं ते तुझ्यासोबत रोज घडणार आहे. तुला कळणार पण नाही मीरा. अशीच एक एक ठिणगी मी रोज टाकत जाईन आणि अथर्व आणि वेदाला कायमचं वेगळं करेन आणि या सगळ्याचा दोष तुझ्यावर टाकेन. आणि मग लवकरच सगळेजण मिळून तुला या घराबाहेर काढतील आणि मग राज्य असेल फक्त माझं. मी असेन या रामपुरे घराण्याची सून आणि अथर्वची बायको. गुड लक. माया, काळजी करू नकोस का, मी तुला मारणार नाही. आत्तापर्यंत ना मला तुझा राग यायचा, पण आत्ता मला तुझी कीव येते. बायको होण्याची स्वप्न बघणाऱ्या मुलीला साधं चांगली मैत्रीण होता आलं नाही. स्वतःच्याच मैत्रिणीला मारण्या इतकी मजल केली तुझी. तू काय कोणाला आपल्याचं करणार ग? पण माया, एक गोष्ट ना लक्षात ठेव, जेव्हा मरशील ना तेव्हा तुझ्या मागे रडणारा सुद्धा कोणी नसेल. आणि लवकरच ना तू या घरात एकटी पडणार आहेस. अंबिकाला मी मारलंय, तिला कसं कळलं? माया, अंबिकाला तू मारलेस हे मी आत्ता कोणाला पटवून देऊ शकत नाही, पण मी तुला चॅलेंज करते. लवकरात लवकर तुझं हे रूप मी सगळ्यांसमोर आणेन, पण त्याआधी
तुझ्या नाकावर टिचून मी वेदा आणि वेदाच्या बाबांना एकत्र आणे. तुला काय जोर लावायचंय ना तो लाव, पण जे मी सांगते तेच घडणार, नाहीतर नाव नाही लावणार मीरा. अहो थांबा, तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडत असेल ना, ही मीरा आत्ताच आपल्या घरात आली आहे तरी सुद्धा हिचा वेदासाठी इतका जीव का तुटतो? ना रक्ताची ना नात्याची, तरी सुद्धा का? मी सांगते. वेदामध्ये ना मी माझं लहानपण बघते. माझी आई गेली ना तेव्हापासून माझे बाबा माझ्यापासून खूप दूर राहू लागले. मला कधी प्रेमानं जवळ घेतलं नाही, माझ्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला नाही. ते त्यांच्याच विश्वात असायचे. त्याचं कारण सुद्धा कधी कळलं नाही. गावातले लोक त्यांना वेडा म्हणू लागले. मला खूप राग यायचा तेव्हा. आईला पोरकं झालेल्या मुलीला काय वाटतं ना, हे मला खूप चांगलं माहिती. आपल्या नात्याचं पुढे काय होईल मला माहित नाही. पत्नी म्हणून तुम्ही मला स्वीकाराल का? पत्नी म्हणून मी तुमच्या मनात जागा मिळवू शकेल का, मला खरंच माहित नाही. पण आज हा घास मी त्या बापाला भरवते ज्याने आपल्या मुलीने आपल्याला बाबा म्हणावं त्यासाठी 1-1.5 वर्ष वाट पाहिली. मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते, तुम्हा दोघांमधला दुरावा कमी करूनच राहील. मला माहित आहे ते इतकं सोपं नाहीये. आपली वेदा खूप लहान आहे आणि लहानपणी एखादी गोष्ट डोक्यात बसली ना तर ती काढणं खूप कठीण होऊन जातं. पण आपण दोघांनी प्रयत्न केला ना तर ते अशक्यही नाहीये. अडचणी येतील ना, नक्कीच येतील. त्रास सहन करावा लागेल, मनं दुखावली जातील, पण एक दिवस तुमची वेदा पुन्हा एकदा तुम्हाला बाबा म्हणून हाक मारेल. सगळ्यांसमोर ती प्रेमाने तुम्हाला घट्ट मिठी मारेल. पण तोपर्यंत आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी माझ्या बाबांची शपथ घेतली. बापाला रडण्याची मुभा नसते. एकदा हरलात म्हणून काय झालं? डोळे पुसा आणि पुन्हा एकदा आपल्या वेदाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करा ना. बायको म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून मी नेहमी तुमच्या सोबत असेल. मला तुमची शत्रू समजू नका. तुम्ही खाल्लं नाही तर मी सुद्धा खाणार नाही. मी खाल्लं नाही तर
आपली वेदा सुद्धा उपाशीच राहील. तुम्हाला थोडस तरी खावं लागेल, वेदासाठी तरी. महागौरी माते, माझ्या बहिणीच्या प्रयत्नाला यश येऊ दे. अनन्याताई, वहिनी, काय झालं? माझं एक काम आहे, म्हणजे सोपंच आहे. तुम्ही कराल का? हो, सांग ना, काय काम आहे? ठमे, बघ ना, आई माझ्याशी बोलत नाहीये. मी इतके वाईट आहे का ग? आई माझ्याशी बोलली नाही ना तर मला करमतच नाही. वेदा, अनन्या आत्या, तू सांगशील का आईला माझ्याशी बोलायला? तू बस बरं आधी. दे. वेदू, मला सांग, आई का बरं बोलेल तुझ्याशी? तू जे देवळात वागलीस ते बरोबर होतं का? आणि वेदा, तुला बाबाचा राग असला तरी असं लोकांसमोर कोणी बोलतं का? दॅट्स रॉंग ना. बरं, आई बोलेल तुझ्याशी, त्याआधी जेवून घेते का? जर माझी आई जेवत नसेल तर मी का जेवू? आई रागवली आहे की नाही तुझ्यावर? ती नाही जेवणार, पण तू जेवली नाहीस तर तिला आणखीन वाईट वाटेल आणि रागवेल सुद्धा ती तुझ्यावर. त्यामुळे आधी जेवून घे, ओके? जेवशील ना? गुड गर्ल. आईसाहेब, मी पण मदत करते तुम्हाला. फोडणी टाकायची ना? मी जिरे राई घेऊन आले. नर्मदा, तिला सांग किचन मध्ये याची गरज नाही. तिला जे काम जमतं ना ते तिने करावं. तिला काय जमतंय वहिनी? असं काय करतेस? बाप लेकीच्या नात्यात विष कालवायला चांगलं जमतं तिला. कालचं काही शिल्लक राहिलं असेल तर आज करून घेऊ देत ना. उगाच किचनमध्ये काम करून तिचा वेळ फुकट जाईल. ऐकलंस ना मीरा, वहिनी काय म्हणाले ते? चल निघ इथून, जा बाहेर. अगं अगं, काय केलंस हे? किती जिरं सांडलंय. शी.
मी सांगते, ही मुलगी जेव्हापासून या घरात आली ना तेव्हापासून फक्त नुकसान करते. अगं त्याच्यात चूक मिळते ना तिला. अगं बघतेस काय मीरा, आवर ना आता. कुठे कुठे चाललीस? झाडू झाडू? मंजिरी मॅडम, मला असं वाटतं आपल्याला मीराला सांगावं लागेल की रामपुरेंच्या घरात जिरं किंवा मोहरी सांडली तर झाडूने नाही, फडक्याने नाही, तर एक एक कण हाताने वेचावा लागतो. बरं झालं हा माया तू तिला सांगितलंस, नाही तर तिला कुठे जमणार होत्या रामपुरे घराण्यातल्या रीतीभाती. कसं कळणार आत्या, मोलकरीण आहे ना ती. आता ऐक, हे सगळं आवरून घे. आणि एक गोष्ट, जिरं किंवा मोहरीला पाय लागता कामा नये, तर रामपुरे घराण्यामध्ये तो अपशकुन मानला जातो. कळलं ना? हो की नाही हो वहिनी? नर्मदा, सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी बोलू. आणि हे सगळं आवरून झालं की सुनीताला भाजीला फोडणी द्यायला सांग. बर नीच ना जा. हां. काय गे बघत काय बसलीस? आवर आता हे लवकर आणि तोंड वेर करून बाहेर येऊ नको नाश्ता करायला. चल ग माया. आत्या रिलॅक्स, तिला माहित आहे, म्हणजे तिच्या लक्षात आलं असेल आता. चल आपण ब्रेकफास्ट करून घेऊया. चल घे, उरलेलं खाऊन टाकेल. खा. मीरा थांब, मी तुला मदत करते. नको अंबिकाताई, मला तुझ्या मदतीची गरज नाही. मीरा, अगं असं काय करतेस? मी करते ना तुला मदत. अंबिकाताई, हे बघ, ही माझी लढाई आहे, मलाच लढावी लागणार. तू किती मदत केली ना तरी त्याचा काहीच फायदा नाही. ही माझी लढाई आहे, मला माझ्या पद्धतीने लढू दे. काय झालं? मीरा, तू चुकून मोहरीचा डबा घेतलायस. नाही, चुकून नाही घेतला. वेदा बाळा, बाई 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 बाई, काय तो तमाशा. रामपुरे घराण्याची अब्रू चव्हाट्यावर आणली या मुलीने सगळ्यांसमोर. हे म्हणजे कोळशाहून काळा झाल्यासारखं आहे. काय काय बोलत होते लोक. छे 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 छे. आपण अजून थोडा वेळ तिथे थांबलो असतो ना तर दगड मारले असते लोकांनी आपल्याला. आता
आता यापुढे जर पूजा करायची वेळ आली तर त्या मंदिरातले लोक विचारच करतील. नर्मदा, ह्या विषयावर पुन्हा बोलून काय होणार? माया, मीरा काय काम आहे? हा, मी ब्रेकफास्ट करते. माया प्लीज ये नाही ते. काय काम आहे? माया, या मोहरीच्या डब्याचं झाकण खूपच घट्ट लागलंय, उघडतच नाही अगं. उघडून दे ना जरा प्लीज. येऊ. आण. एवढं काम जमत नाही तुला. बाल, माया, काय चाललंय तुझं? नाही नाही नाही, मी ते ग माया, अगं तू काय केलंस? मोहरी मग घरभर पसरली आहे ग. आता त्या मोहरीवरती कोणाचा पाय पडला तर अपशकुन होणार ना. हो ना नर्मदा आत्या? मीरा, हे काय नवीन नाटक आहे? नाटक नाहीये दामोदर काका. अहो मला नर्मदा आत्यानेच सांगितलं होतं की आपल्याकडे मोहरी आणि जिऱ्यावर पाय पडलेलं चालत नाही आणि झाडूने झाडलेलं तर अजिबातच चालत नाही. अपशकुन होतो ना. बरोबर ना नर्मदा आत्या? मीरा, माया, पटकन ही मोहरी उचलून घ्या. म्हणजे मला माहित आहे तुला त्रास होईल. पण काय करणार ना, मोहरी आहे, गरम गळत कुठे कुठे बघ ना, पूर्ण घरभर झाली आहे ग. आणि एक एक दाणा उचलायचा म्हटल्यावर अख्खा दिवस जाईल. माया, सुरुवात कर ना उचलायला. तोपर्यंत मी नाश्ता करून घेते. हा, माया, एकही दाणा फरशीवर राहता का म्हणे.
करते तिला. नको नको नर्मदा आत्या. हो, तुमचा पाय मोहरीवर पडला तर अपशकुन होईल ना. तुम्ही नाश्ता करा, माया करेल ना सगळं साफ. वा मीरा वा, जशास तसं उत्तर दिलंयच यांना. सगळ्यांना वट्टीवर आणणार आहेस तू.